दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस आणि सती मातेचं आत्मदहन ही कथा तर सगळ्यांनाच माहीत आहे. पण या महाभयंकर घटनेमागची खरी कहाणी तुम्हाला माहीत आहे का? स्वतः ब्रह्मदेवाचा पुत्र असूनही प्रजापती दक्षाने स्वतःच्याच जावयाचा म्हणजेच महादेवाचा अपमान का केला हे तुम्हाला माहीत आहे का? आणि त्याच भयंकर विध्वंसाच्या राखेतून नवरात्रीचं पहिलं रूप असलेल्या माँ शैलपुत्रीची अद्भुत कहाणी कशी जन्माला आली, आज आपण जाणून घेणार आहोत ही संपूर्ण कथा. दक्षाचा अहंकार, सतीचं आत्मदहन आणि पर्वतराजाची कन्या म्हणून तिच्या पुनर्जन्माची संपूर्ण कहाणी. ही कथा सुरू करण्याआधी कमेंट्समध्ये जय माँ शैलपुत्री असं नक्की लिहा आणि हो, लाईक आणि सबस्क्राईब करून आम्हाला नक्की सपोर्ट करा. सृष्टीच्या प्रारंभी परमपिता ब्रह्मदेवाने त्यांच्या मानसपुत्रांना निर्माण केले. त्यांच्यापैकीच एक होता प्रजापती दक्ष. तोच दक्ष ज्यानं आपल्या तपश्चर्येच्या आणि सामर्थ्याच्या जोरावर सर्व प्रजापतींचे अधिपतीपद मिळवले. दक्षाला अनेक कन्या होत्या आणि त्या सर्वांमध्ये सर्वात धाकटी होती सती. ही देवी सती दुसरी तिसरी कोणी नसून स्वतः आदिशक्तीचेच स्वरूप होती. लहानपणापासूनच तिचं मन केवळ महादेवाच्या भक्तीतच रमलं होतं. तिनं घोर तपश्चर्या केली आणि प्रत्यक्ष भगवान शंकरांनाच पतिरूपात प्राप्त केले. पण दक्षानं हा विवाह कधीच मनापासून स्वीकारला नाही. लोक शंकराला एक तपस्वी, एक वैरागी मानत, जो एका राजाचा जावई होण्याच्या लायकीचा नव्हता. हे वैर तेव्हा आणखी वाढलं जेव्हा एका भव्य यज्ञ सोहळ्यादरम्यान दक्षाच्या आगमनावेळी दरबारातील सर्व देव उठून उभे राहिले, पण ध्यानात गढून गेलेले महादेव आपल्या जागेवरून थोडे देखील हलले नाहीत. दक्षाने हा आपला घोर अपमान मानला आणि त्याच्या मनात महादेवाविरुद्ध सुडाची आग पेटली. याच अपमानाचा बदला घेण्यासाठी प्रजापती दक्षाने कणखल येथे एका भव्य यज्ञाचे आयोजन केले. दक्षाने ब्रह्मांडातील सर्व देवदेवतांना आणि ऋषीमुनींना आमंत्रण पाठवली, पण मुद्दामहून त्याने स्वतःची मुलगी सती आणि जावई महादेव यांना मात्र बोलावले नाही. जेव्हा देवी सतीने दिव्य विमानांना आपल्या पित्याच्या घराच्या दिशेने जाताना पाहिले, तेव्हा आपल्या माहेरच्या लोकांना भेटण्यासाठी देवी सतीचं मन व्याकुळ झालं. देवी सती भगवान शंकरांकडे गेल्या आणि त्या यज्ञाला उपस्थित राहण्यासाठी त्यांनी परवानगी मागितली. तेव्हा भगवान शंकरांनी समजावले, प्रिये, जिथे आमंत्रण नसतं तिथे जाणं उचित नाही. तुझे वडील आपल्याशी वैरभाव बाळगून आहेत. तिथे गेल्यास तुझा अपमान होऊ शकतो. पण वडिलांच्या प्रेमाच्या पाशात अडकलेल्या देवी सतीने मात्र आपला हट्ट सोडला नाही. स्वामी, लेकीला आपल्या वडिलांच्या घरी जायला आमंत्रणाची काय गरज? शेवटी जड अंतःकरणानेच भगवान शंकरांनी देवी सतीला जाण्याची परवानगी दिली. जेव्हा सती आपल्या पित्याच्या यज्ञस्थळी पोहोचली, तेव्हा ते दृश्य तिच्या अंतःकरणाला भोसकल्यासारखं झालं. सतीच्या आईशिवाय तिथं कोणीही तिच्याशी प्रेमानं बोललं नाही. बहिणींच्या डोळ्यांत उपहास होता. सती हे सगळं सहन करत होती, पण तिची नजर जेव्हा यज्ञाच्या अग्नीवर गेली, तिथं प्रत्येक देवाला स्थान होतं, पण महादेवांसाठी जागाच नव्हती. हे पाहून सतीचा संयम तुटला. तिनं आपल्या पित्याला दक्षाला याचं कारण विचारलं. अहंकारानं फुगलेला दक्ष संपूर्ण सभेसमोर महादेवाविषयी तिरस्कारपूर्ण, कठोर आणि अपमानजनक शब्दांचा वर्षाव करू लागला. पतीचा हा अपमान सहन न झाल्याने माता सती ते दुःख पचवू शकल्या नाहीत. माता सतींच्या मुखावर रागाची ज्वाला प्रकट झाली. त्या संपूर्ण सभेला उद्देशून म्हणाल्या, लाज वाटावी तुम्हाला पिताश्री, आणि लाज वाटावी त्या सर्वांना जे शिवनिंदा ऐकत बसले आहेत. शिवाची निंदा करणाऱ्या तुमच्यासारख्या व्यक्तीकडून मिळालेलं हे शरीर
मी एक क्षणही धारण करणार नाही. एवढं म्हणून माता सती उत्तरेकडे वळल्या आणि आपल्या योगाग्नीचा आवाहन केला. सर्वांच्या डोळ्यासमोर माता सतींचं पवित्र शरीर त्या अग्नीत भस्म झालं. ही हृदयविदारक बातमी जेव्हा त्रिलोकाधीश भगवान शिवांपर्यंत पोहोचली तेव्हा संपूर्ण सृष्टी हादरली. शिवांचा क्रोध प्रलयाग्नीमध्ये परिवर्तित झाला. प्रचंड रौद्र रूप धारण करून भगवान शंकरांनी आपल्या जटांपैकी एक जटा उपटली आणि ती पर्वतावर फेकली. त्या भयंकर आघातातून वीरभद्र आणि महाकाली यांचा उदय झाला. जा आणि दक्षाचा अहंकार आणि त्याचा यज्ञ पूर्णपणे नष्ट करून टाका. भगवान शंकरांच्या गणांनी तत्क्षणी दक्षाचा यज्ञ उद्ध्वस्त करून टाकला. देव पळून गेले, ऋषी थरथर कापू लागले आणि वीरभद्राने गर्विष्ठ प्रजापती दक्षाचं शीर धडापासून वेगळं केलं आणि ते यज्ञकुंडात फेकून दिलं. माता सतीचं जळालेलं शरीर उचलून भगवान शंकर दुःखाने व्याकुळ होऊन प्रलयाचा तांडव करू लागले. सृष्टीचा तोल ढासरू लागला. तेव्हा भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने माते सतींचे अवयव तुकडे तुकडे केले. ज्या ज्या स्थळी ते अवयव पडले ती स्थळं शक्तिपीठ म्हणून ओळखली जाऊ लागली. पण ही समाप्ती नव्हती, उलट तो एका नव्या प्रारंभाचा क्षण होता. तीच आदिशक्ती माता सती पुन्हा एकदा सृष्टीच्या कल्याणासाठी जन्माला आली. यावेळी पर्वतराज हिमालय आणि त्यांच्या पत्नी राणी मैना यांच्या घरी. पर्वताची कन्या म्हणून जिला शैल म्हटलं जायचं तिचं नाव पडलं शैलपुत्री. नवरात्रीचा पहिला दिवस माता शैलपुत्रीला समर्पित मानला जातो. ही आहे नवरात्रीच्या 9 पवित्र रात्रींपैकी पहिल्या दिवसाची दिव्य कथा. या जन्मात माता शैलपुत्रीनं भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी काय साधना केली? कठोर तपश्चर्येद्वारे माता शैलपुत्रीनं ब्रह्मचारिणीचं स्वरूप कसं धारण केलं हे कळेल उद्याच्या नवरात्रीच्या कथेत. जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा. कमेंटमध्ये जय माता दी लिहायला विसरू नका आणि उद्याची कथा सर्वात आधी पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.